नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेतील विभाग 2 पद्य यातील प्रश्न क्रमांक अ मधला चौथा भाग काव्य सौंदर्य आणि विभाग 2 मधला ई भाग रसग्रहण या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। हा तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करणारा विषय आहे आणि म्हणून हा विषय आज आपण चर्चेला घेतलाय। आता रसग्रहण आणि काव्य सौंदर्य पाहायला गेलं तर अगदी सोपं, तुम्हाला कळलेलं असतं, पण नेमकं त्याच्यामध्ये काय लिहायचं हे तुम्हाला कळत नाही आणि त्यामुळे तुम्ही गोंधळून जातात आणि हा प्रश्न सोडवायचा राहू देतात। मग आता हा सोपा आहे आणि तो अधिक सोपा होईल यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला या काव्य सौंदर्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। त्यापैकी पहिली म्हणजे अर्थ सौंदर्य किंवा आशय सौंदर्य, दुसरी गोष्ट म्हणजे विचार सौंदर्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे भाव सौंदर्य। या 3 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला काव्य सौंदर्य सोडवणं, काव्य सौंदर्याचा प्रश्न सोडवणं अगदी सहज सोपं होईल। मग आता पहिला भाग याच्यामध्ये अर्थ सौंदर्य किंवा आशय सौंदर्य हे दोन्ही सारखेच आहे। मग नेमकं आशय सौंदर्य लिहायचं म्हणजे नेमकं काय लिहायचं, तर त्या कवितेमध्ये कविता लिहिण्याचा कवीचा उद्देश, कवीचा मनोदय, कवीच्या मनामध्ये असलेला भाव, कवितेचा विषय कोणता आहे आणि साधारणपणे कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे सांगणं म्हणजेच आशय सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य। आता हे बघा ना, आपली आश्वासक चित्रकविता आहे कवयित्री नीरजा यांची। या कवितेमध्ये जो आशय दिलेला आहे त्या आशयात काय दिलेला आहे बघा, स्त्री पुरुष समानता याचा संदेश भविष्य काळामध्ये काय असेल भविष्य काळामध्ये कसा असेल याचा संदेश कवयित्रीने आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे। आपण हे ज्यावेळेला रसग्रहण बघू त्यावेळेला तुम्हाला मी हे सांगणारच आहे। आता याच्यामधला दुसरा भाग महत्वाचा म्हणजे विचार सौंदर्य। आता या विचार सौंदर्यात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, तर यात असलं पाहिजे कवीचा मूळ हेतू काय, कवीला याच्याद्वारे आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, कविता चिंतनीय आहे का, कवी आपल्याला याच्यातून कोणत्या गोष्टीचं निरीक्षण करायला सांगतो, या कवितेमध्ये कोणता विचार मांडलेला आहे, हे सगळं जाणून घेणं म्हणजे काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य। पुन्हा आश्वासक चित्र या कवितेमध्येच कवयित्रीने कोणता विचार मांडला आहे, तर भविष्यकालीन उत्साहवर्धक असे चित्र रेखाटताना कवयित्री नीरजा यांनी मांडलेला आहे की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये जर हा स्नेहभाव असाच टिकून राहिला तर त्यांच्यामध्ये सहकार्याची वृत्ती वाढेल आणि सहकार्याच्या वृत्तीबरोबरच ते सामंजस्याने एकत्रितपणे भविष्यामध्ये हातात हात घालून राहतील, अशा प्रकारचा विचार कवयित्रीने याच्यामध्ये मांडलेला आहे। तिसरा मुद्दा याच्यातला महत्वाचा म्हणजे भाव सौंदर्य। आता भाव सौंदर्य म्हणजे नेमकं काय, तर कवीने कोणता भाव मांडला आहे, त्याच्यामध्ये आनंद, उत्साह, निराशा, द्वेष किंवा दुःख आहे, वेदना आहे, याच्यापैकी कोणता भाव त्याच्यामधून व्यक्त झालेला आहे। आता हेच बघा ना, कवी भा. तांबेंची एक कविता बघा, जनपळभर म्हणतील का हाय हाय। ही मृत्यूची कल्पना अतिशय भावस्पर्शी आहे, मनाला अगदी भावून जाते। किंवा असं म्हणूया आपण की अरे खोप्यामंदी कोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। कवयित्री बहिणाबाईंनी झाडाला टांगलेल्या खोप्याचं त्या छोट्याशा सुगरणीचं कौतुक याच्यामधून केलेलं आहे की ती
कशा पद्धतीने आपल्या बाळाला आपल्या पिलाला त्या खोप्यामध्ये ठेवते आणि त्या खोप्यामध्ये ठेवून ती दूरदेशी आपल्या बाळाच्या अन्नासाठी दूरदेशी जाते आणि दूरदेशी जाऊन पुन्हा आल्यानंतर आपल्या बाळाला अन्न भरवते. अशा स्वरूपाची ही कविता आहे. आणि तो खोपा विणताना तिला किती अडीअडचणींचा सामना करावा लागतो, कशी काडी जमा करावी लागते, ती काडी जमवून ती कशा पद्धतीने तो खोपा विणते याचं चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. किंवा आणखी सोपं उदाहरण सांगते, आपल्याच पाठ्यपुस्तकातील वस्तू नावाची कविता. या कवितेत काय दिलेलं आहे तर कवीची संवेदनशीलता, निर्जीव वस्तूंविषयी कवीच्या मनामध्ये जी संवेदनशीलता आहे तो संवेदनशीलतेचा विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. यावरून आपल्या असं लक्षात येईल की कवितेचा विषय, आशय, कवितेमध्ये मांडलेला विचार, कवितेतील मूल्य, कवितेमधून कवीने दिलेला संदेश, कवीच्या भावना या सर्वांमधून काव्य सौंदर्य प्रकट होते. बघा किती सोपं आहे की नाही काव्य सौंदर्य, सहजतेनं आपल्या लक्षात राहील. आता काव्य सौंदर्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट काय असते माहिती का, की ती कविता तुम्हाला का आवडली तर ती का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली असं कारण स्पष्ट करता येते. पण यात सहज साधारणपणे सकारात्मक विचारच आपण मांडला पाहिजे. कारण त्या कवीची कल्पना वेगळी असू शकते आणि कवीला आवडलं ते आपल्याला आवडेलच असं नाही, पण ती आवड जी असते ती आपल्याला दाखवताना किंवा समोरच्या समोर व्यक्त करताना आपल्याला ती समर्पक शब्दामध्ये मांडावी लागते. आणि जसं आपण एखाद्याला हसून चिमटा घेतो की नाही, त्या पद्धतीने हसून तो अगदी सहजतेनं तो दोष कवीला दाखवायचा असतो. आता हे काव्य सौंदर्य आपल्या लक्षात आलं. मग आता आपण रसग्रहणाकडे वळूया. रसग्रहण म्हणजे काय नेमकं तर रसग्रहण म्हणजे एखाद्या वस्तूचं अगदी ओघवत्या शब्दामध्ये, सहज शब्दामध्ये केलेलं वर्णन. जसं तुमच्या आईने घरी चिवडा बनवला, तो चिवडा तुम्हाला खूप आवडला, खमंग वाटला. मग तो तुम्हाला खमंग का वाटला, कारण त्याच्यामध्ये सगळे पदार्थ जे आहेत ते अगदी व्यवस्थितरित्या पडले आहेत. अगदी मीठ, साखर वगैरे सगळे जे पदार्थ आहेत, आईने काय तिखट टाकलं असेल, मीठ टाकलं असेल, त्याच्यामध्ये काय वेगवेगळे पदार्थ घातले असतील, हे सगळं घातल्यानंतर त्यांना जो खमंगपणा आला आहे तो खमंगपणा आपल्याला आवडला आणि म्हणून आपण तो चिवडा अगदी आवडीने खाल्ला. हे झालं त्याचं रसग्रहण. सोपं आहे नाही का रसग्रहण करणं. असंच हे रसग्रहण आहे. आता रसग्रहणामध्ये देखील आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. त्यापैकी 2 गोष्टी जास्त महत्वाच्या आहे. एक म्हणजे त्या कवितेची रचना काय असेल ती. आता याच्यामध्ये काय आहे तर कवितेची रचना म्हणजे बाह्य सौंदर्य. तर तुम्ही म्हणाल कवितेचं बाह्य सौंदर्य काय, तर जसं आपल्याला कुठे लग्नाला किंवा कुठे कार्यक्रमाला जायचं असलं की आपण काय करतो, छानपैकी कपडे घालतो, छानपैकी अगदी तयार होतो. महिला असतील तर दागिन्यांनी वगैरे मढतात आणि त्या सुंदर दिसतात. आपण त्यांना बघून म्हणतो वा काय सुंदर आहे. हे झालं बाह्य सौंदर्य. आणि असंच कवितेची रचना कशी केलेली आहे, कवितेची मांडणी कशी केलेली आहे, तिच्यात कवीने कोणती भाषा वापरलेली आहे, त्यामध्ये कवीने कोणता छंद वापरलेला आहे, ती कविता गाण्यासारखी म्हणजेच गेय आहे की नाही, आणि त्या कवितेची लय याचा विचार या कवितेच्या बाह्य सौंदर्यामध्ये मांडलेला असतो. उदाहरणार्थ, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. वा, काय सुंदर वाटते ना. काय छान लय आहे ना या कवितेला, आणि गेयता पण आहे की नाही, आणि त्यामुळे ती आपल्या लक्षात राहते.
आणि ती गुणगुणाविषयी वाटते. ही झाली रचना. आता कवितेचं आलं भाव सौंदर्य. जसं रचनेला बाह्य सौंदर्य म्हणतात तसं कवितेच्या भाव सौंदर्याला अंतर्गत सौंदर्य म्हणतात. एक म्हण आहे पहा हिंदीमध्ये, दिखने में अच्छा चलने में डब्बू. दिसायला अतिशय सुंदर पण आतमध्ये जर गुण पाहिले तर शून्य. त्याचप्रमाणे या कवितेमध्ये मांडलेला विचार, भावना कोणत्या आहेत याची जाणीव आपल्याला होणं आणि कवितेमधून आपल्याला कोणता बोध मिळतो, कोणती शिक्षा मिळते, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे अलंकार वापरले आहे, वृत्त असतील तर कोणतं वृत्त त्याच्यामध्ये वापरलं गेलं आहे, कवितेची सुरुवात कवींनी कशी केलेली आहे, कवितेचा मध्य कसा आहे आणि सुरुवातीला अनुरूप असाच कवितेचा शेवट आहे का, याचा विचार करणं या भावसौंदर्यामध्ये अतिशय आवश्यक असतं. आपण जसं आपल्या पंचेंद्रियाद्वारे आस्वाद घेत असतो, कसा बघा, जीभ, नाक, कान, डोळे आणि कान यांच्याद्वारे आपण आस्वाद घेतो. जिभेद्वारे आपण कोणता आस्वाद घेतो बघा, चव. गोड आहे, खारट आहे, तिखट आहे, आंबट आहे, कडू आहे, कशा प्रकारची चव आहे. कानाद्वारे चांगलं ऐकायला मिळालं तर कानाला गोड वाटतं आणि ते पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. डोळ्यांनी देखील रस्त्याने जात असताना आपण एखादं गुलाबाचं फुल पाहिलं आणि ते गुलाबाचं फुल आपल्याला दिसल्याबरोबर आपल्या तोंडातून निघतं, रे वा काय सुंदर गुलाब फुललंय. किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर कोणत्याही गोष्टी आपलं मन आकर्षून घेते आणि आपल्या तोंडातून चटकन उद्गार बाहेर पडतात की वाह काय छान आहे. हे कवीचं भावसौंदर्य. जसं आपली ही पंचेंद्रिय त्याचप्रमाणे आपल्या मन हे सगळ्यात महत्वाचं इंद्रिय आहे. आपलं मन जितकं प्रसन्न असेल, प्रफुल्ल असेल, संस्कारक्षम असेल, ज्ञानसंपन्न असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला जाणून घेण्याची क्षमता असेल, त्यानंतर तुमच्या विचारांची उंची जर दीर्घ असेल, उंच असेल, तितकी रसग्रहणाची पात्रता तुमच्यामध्ये जास्त आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर रसग्रहण हा मुद्दा तुम्हाला अगदी सहज समजेल. या रसग्रहणाच्या संदर्भामध्ये आपण या दोघं रचना आणि भावसौंदर्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की रसग्रहण म्हणजे नेमकं काय. तर आपल्या समोर असलेली जी कलाकृती आहे, जो विचार आहे, त्या विचारांचा अगदी मनापासून आस्वाद घेणं म्हणजेच रसग्रहण. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 96 पानावर दिलेले आहेत रसग्रहणाचे मुद्दे. या मुद्द्यांचा विचार करून आपण एका कवितेचं रसग्रहण बघूया. यामध्ये आपण भरतवाक्य नावाची जी कविता आहे आपली, या भरतवाक्य नावाच्या कवितेमधलं कवी मोरोपंत जे आहे, त्या मोरोपंतांनी जी कविता रचलेली आहे त्या कवितेच्या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये विचार करूया.